नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि प्रथमतः तुम्हाला 28 डिसेंबर 2025ला होणाऱ्या NMS परीक्षेसाठी भरभरून तुम्हाला शुभेच्छा देतो. मित्रांनो, ही परीक्षा तुम्हाला येत्या 4 वर्षासाठी 12,000 प्रत्येकी 12,000 म्हणजे प्रत्येक वर्षाला 12,000 असे 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळवून देणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही ह्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश प्राप्त कराल. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्र अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या 5 प्रश्न, जे NMS परीक्षेमध्ये 5 प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांसाठी आपण आज पूर्ण संभाव्य 35 प्रश्नांची इथे आज आपण प्रश्न समजून घेऊया आणि त्याची उजळणी करून घेऊया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि गॅरंटीच सांगतो की ह्या 35 पैकी किमान 4 तरी, 5 नाही 5 विचारू शकतात, पण किमान 4 तरी प्रश्न नक्कीच येऊ शकतात. आलटून पालटून थोडा काही बदल होऊ शकते, परंतु त्यांचं समजण्याचं जे काठिण्य पातळी आहे ती हीच राहणार आहे मित्रांनो. आता बघा, मी म्हणजे काही दिवसा अगोदर विज्ञान विषयावरती व्हिडिओ तयार केला होता आणि ह्या व्हिडिओला तुम्ही भरभरून त्याला प्रतिसाद दिलेला आहे. मित्रांनो, तेच प्रश्न विचारले जाणार नाहीत, परंतु मला गॅरंटी आहे की तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तेच प्रश्न येतील नाही, पण त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत विज्ञानचे. आणि कदाचित तेही प्रश्न विचारले जातील. आणि मी तुम्हाला म्हटलं की प्रश्न हे मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची पुन्हा रिपीटेड प्रश्न विचारले जातातच. आता बघा, आपण हे प्रश्न समजून घेऊया, 35 प्रश्नांची उजळणी करून घेऊया. तर चला, पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किमान रिकामी जागा असले पाहिजे तर किती वर्ष असले पाहिजे? तर तुम्हाला माहीत आहे, विधानसभाचे निवडणूक लढवण्यासाठी 25 वर्षे पाहिजे आहे ना, खासदारकीसाठी 30 वर्षे पाहिजे आणि राष्ट्रपतीसाठी हे 35 वर्ष पूर्ण वय पाहिजे. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात असू द्या. 35 वर्षे पूर्ण वय झालं की मग आपल्याला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविता येते. चला, नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, संसद अविश्वासाचा ठराव केव्हा मांडते? पर्याय, कार्यकारी मंडळ संसदेच्या इच्छेनुसार काम करत नसेल तर, निवडून आलेले काही सदस्य आपल्या बाजूने वळविल्यानंतर, आवश्यक सदस्य अधिवेशनाला उपस्थित नसतील तर, 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर. तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. संसद अविश्वासाचा ठराव तेव्हाच आणते जेव्हा कार्यकारी मंडळ हे संसदेच्या इच्छेनुसार, म्हणजे संसदेमध्ये कोण असतात? जे खासदार असतात, जे प्रतिनिधी असतात लोकांचे, त्यांच्या इच्छेनुसार जर काम करत नसतील तर मात्र संसद अविश्वासाचा ठराव आणते. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला, नंतरचा प्रश्न घेऊया. नंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये रिकामी जागा इतकेच संघशासित प्रदेश आहेत. आता संघशासित प्रदेश किती आहेत? 28, 7, 9, 12. हे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 आहेत संघशासित प्रदेश. नवीन 2 झालेले आहेत, जम्मू आणि काश्मीर व लडाख, आहे की नाही? पहिले 7 होते. चला, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा. आता ह्या वेळेस काय विचारणार? इथं संघशासित प्रदेश आहे, नंतर विचारणार की घटक राज्य किती आहेत, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारता येते. त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे. नंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय सेवेमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? केंद्रीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा. तर मित्रांनो, भारतीय पोलीस सेवा हे दोघांमध्ये येते, म्हणजे राज्य सेवा आणि केंद्रीय सेवा. प्रशासकीय सेवा हे राज्यसेवामध्ये येते, वनसेवा राज्यसेवामध्ये. मात्र भारतीय विदेश सेवा हे केंद्रीय सेवेमध्ये येते. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला, नंतरचा प्रश्न बघूया अशाच प्रकारचा. राज्यसभेतील 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती कोणत्या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींपैकी करतात? तर 12 सदस्य निवडतात राष्ट्रपती राज्यसभेवर पाठवण्यासाठी. ते विविध क्षेत्रातले असतात, जसं क्रीडा क्षेत्रातले असतात, कला क्षेत्रातले असतात, विज्ञान क्षेत्रातले पण असतात. म्हणून याचा जो उत्तर आहे हा वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. चला, नंतरचा प्रश्न बघूया. रिकामी जागा हे महाराष्ट्र विधानमंडळाचे पहिले सभागृह आहे. कोणते आहे? विधानसभा, लोकसभा तर राहणार नाही. हे केंद्र शासनाचं, म्हणजे आपल्या भारत देशाचं पूर्ण आहे. विधान परिषद, राज्यसभा पण आहे. मग 2 पैकी 1 आहे. तर विधानसभा हे महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले सभागृह आहे. चला मित्रांनो, नंतरचं बघू. भारतातील नोकरशाहीची रचना, रिकामी जागा कशी आहे? भारतातील जी नोकरशाहीची रचना आहे ही कशा प्रकारची आहे?
अत्यंत साधी सरळ आहे, व्यापक व गुंतागुंतीची आहे, चुकीची व अप्रभावी आहे, अस्थिर व संघर्षमय तर नाही, ही व्यापक व गुंतागुंतीची आहे. याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. नंतरचा बघूया. प्रश्न 8वा. राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून होते. कशा प्रकारे होते? अप्रत्यक्षरित्या, थेटपणे, अविचाराने. अविचाराने तर होणार नाही, प्रत्यक्षरित्या पण होत नाही, कारण की प्रत्यक्ष काही जनता निवडून देत नाही, थेटपणे पण होत नाही, तर अप्रत्यक्षरित्या निवड केली जाते, आहे ना. राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्षरित्या होते. चला नेक्स्ट प्रश्न. संविधानानुसार लोकसभेची सदस्य संख्या, रिकामी जागा तर जास्त पाहिजे, तर रिकामी जागा इतकी असते. किती? लोकसभेची सदस्य संख्या 278, 552, 48 की 250, तर याचं उत्तर आहे 552, आहे ना. 552 असते लोकसभेची सदस्य संख्या. नंतर आहे 10वा प्रश्न. मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या सदस्य संख्येच्या रिकामी जागापेक्षा अधिक असत नाही. जे मंत्रिमंडळ स्थापन केलं जाते त्या मंत्रिमंडळातील लोकांची संख्या ही लोकसभा म्हणजे जिथं खासदार आपण निवडून देतो त्या खासदारांच्या संख्येच्या किती टक्के असली पाहिजे? फक्त 15% असलं पाहिजे. 15%च्या वरती असू नये. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा. चुकीचे विधान कोणते ते आता आपल्याला ओळखायचं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 4 अधिवेशने होतात. होतात का 4 अधिवेशने? नाही, वर्षातून 4 अधिवेशने होत नाही, म्हणजे हाच उत्तर चुकीचा आहे. परंतु नंतरचे आपण एक पुन्हा पर्याय बघू. हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होते, बरोबर आहे. अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन हे मुंबईला होते, हे बरोबर आहे. वरीलपैकी एकही नाही तर हा पर्यायच राहणार नाही. म्हणजे याचा पर्याय जो आहे हा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणाला कायदा समान रीतीने लागू पडतो? कोणाला समान रीतीने लागू पडतो भारत देशामध्ये? गरीब श्रीमंत सारखाच लागू आहे, प्रगत अप्रगत सारखाच आहे, स्त्री पुरुष सर्वच आहे, सर्वांना सारखाच कायदा आहे. म्हणून याचा उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे वरीलपैकी सर्वांनाच जो कायदा आहे आपला भारतीय संविधान हे सर्वांना सारखंच लागू आहे. नंतरचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान कोणते असं विचारलं आहे. लोकसभा सभागृहातील सदस्य संख्या नेहमी बदलत असते. नेहमीपेक्षा जास्त जागा मिळवणारा पक्ष बहुमतातला पक्ष मानला जातो, हे बरोबरच आहे. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात, बरोबर आहे. ठराविक जी मुदत असेल मुदत संपल्यानंतर त्याच्या निवडणुका होतात. बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री बनतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय एकच चुकीचा आहे हा वाला. लोकसभा सभागृहातील सदस्य संख्या नेहमी बदलत असते, तर कधीच बदलत नाही. सभागृहातली जी सदस्य संख्या आहे 552 एकूण ते तेवढीच राहते मित्रांनो, आहे ना, बदलत नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. नंतरचा प्रश्न बघूया. वयाची 25 वर्षे पूर्ण असण्यासोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी कोणाची निवडणूक? महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. तर आणखी कोणती अट आहे? 25 वर्षे तर पूर्ण पाहिजेच विधानसभेसाठी सांगितलं. म्हणजे आमदार व्हायचं असेल तर 25 वर्ष पूर्ण पाहिजे. व्यक्तीचे महाराष्ट्रात वास्तव्य असावे लागते, हे पण बरोबर आहे. व्यक्तीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे लागते, नाही. नापास झालेला, 12वी नापास, 10वी नापास झालेला सुद्धा आमदार होऊ शकतो, मात्र तो शिक्षक होऊ शकत नाही किंवा कोणत्या नोकरीवर लागू शकत नाही. पण आमदार मात्र तो होऊ शकते, शिक्षण मंत्री सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. व्यक्तीने पूर्वी किमान ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली असावी, हे पण नाही, काही गरजेचं नाही. अर्ज भरताना किमान 10,000 समर्थक असावेत, हे पण सुद्धा आवश्यक नाही. त्याच्यासोबत तो एकटा गेला आणि फॉर्म भरला तरी तो चालते, आहे ना. चला नंतरचा प्रश्न बघू आपण. याचं उत्तर समजलेलं आहे की व्यक्तीचे महाराष्ट्रात वास्तव्य असावे लागते त्या व्यक्तीचे. नंतरचा 15वा. संसदीय व अध्यक्षीय शासन पद्धती वगळता अन्य शासन पद्धती कोठे आहे? म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती सोडून जी अन्य शासन पद्धती आहे ती कोणती आहे शासन पद्धती? हुकुमशाही राहू शकते किंवा वेगळ्या प्रकारची. आता संसदीय कुठं आहे? इंग्लंडमध्ये आहे, भारतामध्ये आहे. आणि अध्यक्षीय कुठं आहे? अमेरिकेत आहे. मग याच्या व्यतिरिक्त फ्रान्समध्ये अध्यक्षीय पण नाही, संसदीय नाही. म्हणून याचा पर्याय जो आहे हा आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 4. नंतर घटक राज्यांना लोकसभेतील जागा कशाच्या आधारावर मिळतात? घटक राज्यांना ज्या लोकसभेच्या जागा मिळतात त्या कशाच्या आधारावर मिळतात? लोकसंख्येचे प्रमाण, जुन्या मंत्र्यांची कामगिरी नाही, आरक्षित मतदारसंघ नाही, मतदानाची टक्केवारी नाही, तर लोकसंख्येचे प्रमाण हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? कोण करेल? प्रधानमंत्री, आहे ना. मंत्रिमंडळाचे नेतृत्व जे आहेत आता सध्या माननीय नरेंद्र मोदी
हे प्रधानमंत्री आहेत आणि ते त्यांच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. राष्ट्रपती करत नाही, लोकसभा अध्यक्ष पण आहे, संरक्षण मंत्री पण आहे. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. भारत हे संघराज्य आहे. घटक राज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ आहे. स्वतंत्र कायदेमंडळ आहे. विधानसभेला कायदेमंडळ आहे, त्यांचं मंत्रिमंडळ बसतो. भारतात आणि विधानसभा हे घटक राज्यांना त्यांचं एक सेपरेट कायदेमंडळ आहे, त्याच्यामुळे आमदार आपण निवडून देतो. भारताची न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे, बरोबर आहे. दुय्यम न्यायालयाच्या नियंत्रणासाठी उच्च न्यायालय चालते, नाही, हे मात्र चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया, थोडं फास्ट घेऊया, मलाही थोडं बाहेर जायचं आहे. सध्या आपल्या देशात किती उच्च न्यायालय आहेत? 2, 20, 24, 31. याचं उत्तर आहे 24 न्यायालय. मित्रांनो पाठ करून टाका. आपल्या देशात उच्च न्यायालय विचारलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय किती आहे मग? सर्वोच्च न्यायालय एकच आहे. सर्वोच्च न्यायालय एकच आहे. आणि कुठे आहे? दिल्ली आहे नाही, दिल्लीला आहे, नवी दिल्लीला. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नाही? तर दिल्लीला पण आहे, पुदुच्चेरीला आहे, जम्मू काश्मीरला सुद्धा विधानसभा अस्तित्वात आहे, मात्र दादर नगर हवेली इथे मात्र नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. कोणाच्या संमती दर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते? कोणाची संमती आवश्यकता आहे विधेयकाचे रूपांतर कायद्यात होण्यासाठी? राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती. जर ते विधेयक जर राज्य आपण इथं केंद्र स्तरावरचा विचार केलेला आहे, जर राज्य स्तरावरचा असेल तर त्या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होण्यासाठी राज्याचा कायदा तर राज्यपालांची सही आवश्यक असते आहे ना. पण देशाचा जर विचार केला तर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर हे झालेलंच आहे, डबल आला होता. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल, सभापती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. तर राष्ट्रपती करतात. मित्रांनो हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? हिवाळी अधिवेशन आताच प्रश्न विचारला, नागपूर. अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करतात त्या सेवांना काय म्हणतात? अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला जे मदत करतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणू आपण? शासकीय सेवा, लष्करी सेवा, सामाजिक सेवा, यांपैकी कोणती नाही? तर शासकीय सेवा आहेत त्या, अंतर्गत सुरक्षितता. चला नंतरची पाहू आपण. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे? सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश राज्यपाल, परराष्ट्रमंत्री, न्यायाधीश, सरन्यायाधीश. तर त्यांना सरन्यायाधीश ह्या पदावर नेमले जावे असा संकेत आहे. नेक्स्ट आहे, नामधारी संविधानात्मक प्रमुख कोण असतात? पंतप्रधान, सभापती, राष्ट्रपती, राज्यपाल. नामधारी संविधान प्रमुख, तर संविधान प्रमुख हे राष्ट्रपती असतात. पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघूया. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते? कोणाचे नियंत्रण असते मित्रांनो? राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, संसदेचे की राज्यसभेचे? तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यावर जे नियंत्रण, तुम्ही आता पाहिल्यातच संविधानाचे जे आपला अधिवेशन चालते संसदेचं, आणि त्याच्यावर ते प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना प्रश्न विचारले जातात, खासदार विचारतात. ते कुठं विचारतात? संसदेमध्ये. म्हणजे कुणाचे नियंत्रण असते? संसदेचे नियंत्रण त्यांच्यावर असते. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन कोणते? नोकरशाही, न्यायालय, संसद की शासन प्रणाली? त्याचं उत्तर आहे नोकरशाही. नोकरशाही हे समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. नंतरचा प्रश्न, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम काय तयार करावे लागते? जेव्हा बहुमत सिद्ध झालं, त्यांचं कोणत्याही एका पक्षाचं जर जास्त आमदार खासदार निवडून आले तर मग मुख्यमंत्री निवडला जाते. आणि मुख्यमंत्री काय करतो मग? खातेवाटप करतो का की उपमुख्यमंत्री निवडतो? मंत्रिमंडळ काय करेल? तो पहिले आपलं मंत्रिमंडळ स्थापन करेल. म्हणजे पर्याय क्रमांक खालीवर झालेला आहे का? मंत्रिमंडळ हे याचं उत्तर आहे. चला नंतरचा प्रश्न, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना, हे झालेलं आहे. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्या गटाला काय म्हणतात? संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्या गटाला काय म्हणू? मंत्रिमंडळ, राज्यमंडळ, निर्वाचन मंडळ की सहाय्य मंडळ? तर याला म्हणतात निर्वाचन मंडळ. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. भारतातील लोकशाही बळकट करण्यात मोठा वाटा कुणाचा आहे? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, संसद की न्यायमंडळ? तर भारतातील लोकशाही बळकट करण्याचा सर्वात मोठा वाटा हा न्यायमंडळाचा आहे. न्यायमंडळ नेहमी त्यांना सूचना देत असतं किंवा
काही सल्ला सुचवित असतात किंवा एखादी जर चुकीची घटना घडली असते, मूलभूत अधिकारावर जनतेच्या आळा आणत असेल, तर तसंही ते नेहमीच ताशेरे ओढत असते. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. मंत्र्याच्या खात्याच्या सचिवांची नेमणूक कोणत्या सेवेतून होते? सनदी, जनता, संधी, जनता, राज्य मंत्रिमंडळ यापैकी नाही, तर ती होते सनदी सेवेतून. पर्याय क्रमांक 1 हे यांचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया चालवण्याचा अधिकार आहे? कोणती प्रक्रिया चालवतात? न्यायाधीशांना जर पदावरून जर दूर करायचं असेल तर काय? संरक्षण प्रक्रिया, निवड प्रक्रिया, महाभियोग प्रक्रिया, पदावरून हटवणे? नाही, तर त्यांच्यावरती न्यायाधीशांना जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात राबवली जाते. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. अधिवेशन काळातील कोणता काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो? अधिवेशन जो चालल्यानंतर शून्य प्रहर काळ कोणता ओळखला जातो? दुपारी 2, दुपारी 1, दुपारी 12 की दुपारी 3? तर मित्रांनो याचं उत्तर आहे दुपारी 12 हा शून्य प्रहर काळ म्हणून ओळखला जातो. आणि हे शेवटचा प्रश्न. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे कोणाकडून निवडले जातात? अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष कोणाकडून निवडले जातात? संसदेकडून, न्यायमंडळ, विधिमंडळ की जनतेकडून? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जनतेकडून निवडले जातात अध्यक्षीय शासन पद्धती. मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हे 35 प्रश्नांची उजळणी घेतली आहे. मित्रांनो याच्यातले काही प्रश्न नक्कीच परीक्षेत विचारणार आहेत तुम्ही, आणि अशाच प्रकारचे पुन्हा तुम्ही सराव करा की याच्यामध्ये काय होऊ शकते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडा विचार करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. म्हणजे तुमचा अभ्यास झालाच असेल तर तरी पण पुन्हा 2 दिवस चांगला कसून अभ्यास करा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला ह्या होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद मित्रांनो. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा, इतरांना पाठवा आणि काही जर प्रश्न असतील तर कॉमेंट्स करून मला विचारा. धन्यवाद.